तुम्हाला टाकले जात आहे। याचा संपूर्ण व्हिडिओ जो तयार केलेला यूट्यूबला असतो, फक्त 2-3 दिवसांनी तो पडतो। त्याच्यामध्ये सर्व सोल्युशन तुम्हाला पाहता येतं। सर्वांनी हा आपला लाईक आणि शेअर करायचा की दररोज आपले कमीत कमी 50 सबस्क्रायबर वाढतात। आत्ता देखील पाहिले तर जवळजवळ 35-36 सबस्क्रायबर वाढले, आता 5वीचा झाला। रोज म्हणजे ॲव्हरेजली 50 सबस्क्रायबर आपले रोज वाढत आहे। चला सर्वांनी लाईक आणि शेअर करत चला। आल्यानंतर फक्त एकदा लाईकचं बटन असतं, तिथे लाईक करायचं आहे। आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, शाळेतले मधील शिक्षकांना वगैरे हा शेअर करा, शाळेच्या ग्रुपवर टाका। सर्वांना फ्री आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला काही हे नाही आहे। त्यामुळे तुम्हाला घरी बसून सगळ्या सुविधा मिळत आहेत, फक्त त्याचा वापर करून घेतला पाहिजे। ओके, चला पटपट पटपट मार्क सांगायचे, हे पटकन चेंज करा। चला इंग्रजी बुद्धिमत्ता पाहूया, लगेच बुद्धिमत्ता घेऊया। आज पेपरचं सोल्युशन लवकर उरकेल। फाइंड आउट एनी 2 ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द ग्रीड अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। कोणता इथे पर्याय? दुसरा। ब्रेव आणि वीक ते पर्यायामध्ये पर्याय पद्धत वापरायची काय अडचण नाही ते। चला ट्रान्सफॉर्म द गिवन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इनटू असर्टिव्ह सेंटेन्स। हाऊ ब्ल्यू हर आईज आर। आता एक्सक्लेमेटरी मार्क काढून टाकायचे। हर आईज आर व्हेरी ब्ल्यू, इथं एक्सक्लेमेटरी असेल ते वाढवून द्यायचं असतं। मराठीमध्ये जाधव हो हा किती मोठी इमारत, म्हणजे हो काय इमारत, म्हणजे तिथं ती इमारत मोठी असणार आहे म्हणून ते तिथं हा किती मोठी भव्य इमारत आहे, अशा पद्धतीनं तिथं पर्याय क्रमांक 2। फिलिंग द ब्लँक टू मेक अ सेंटेन्स मिनिंगफुल, चूज 2 ऑप्शन। ही दुसरा पर्याय थ्रू आणि चौथा थ्रोज। ही थ्रू द बॉल ऑन द स्टंप आणि ही थ्रोज द बॉल ऑन द स्टंप। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग अँड कंप्लीट द सेंटेन्स। डॉट डॉट करेक्ट ऑप्शन ॲट द डॉट डॉट साईड। तिसरा राईट करेक्ट आन्सर, म्हणजे लिहा करेक्ट आन्सर ॲट द राईट साईड, म्हणजे उजव्या बाजूला। पुढे विच 2 ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर इन द पॅसिव्ह व्हॉइस। पॅसिव्हमध्ये कोणती 2 आहे? पहिला आणि चौथा। लेटर इज रिटन बाय हिम आणि माय पॉकेट हॅज बीन पिक्ड। कमा व्हॉट इज द अपोजिट वर्ड ऑफ हेल्प। हेल्पच्या विरुद्ध, हेल्पच्या विरुद्ध तिसरा, दुसरा हिंडर। विच इज द मिनिंग ऑफ द शॉर्ट मेसेज। LE1 त्याचा अर्थ काय होतो? anyone। पर्याय क्रमांक 2। रीड द वेदर रिपोर्ट अँड चूज द करेक्ट ऑप्शन। वेदर रिपोर्ट ऑन रेडिओ। देअर इज स्नोफॉल इन काश्मीर, शिमला अँड अदर पार्ट ऑफ नॉर्थ इंडिया। टेम्परेचर इज फेलिंग डाऊन ड्यू टू चिली वाइंड। देअर विल बी कोल्ड वेव इन महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात अँड अदर नियरबाय स्टेट। इट विल बी अ फॉगी डे, म्हणजे धुकं पडणार आहे। दिस वेदर विल लास्ट ॲट लीस्ट फॉर अ फ्यू डेज मोर। व्हाय द टेम्परेचर फेलिंग डाऊन? हां की इथं आपल्या इथं पाहू, आपल्या इथं काय होतं हे टेम्परेचर डाऊन झालं तर चिली वेव्हजमुळे, चिली वाईंडमुळे झालं। आपल्या इथं स्नोफॉल झाला आहे का? काश्मीरमध्ये स्नोफॉल झाला आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 4। हाऊ लॉंग विल द वेदर, how long will this weather last according to the report? For a few days more. For a few days more. Indicate to what part of speech the underlined word belong in the following sentence. You will pass if काय conjunction है। If the clock shows at the time 9:15, where will you draw minute hand? On 3. On 3. 9:15 म्हणजे किती वाजले? 9:15 मिनिट काटा कुठं असतो? 3 वर। कंप्लीट द फॉलोइंग पाय चार्ट बाय ॲडिंग प्रॉपर वर्ड। डिसएडव्हान्टेज, डिसअपॉइंट, डिसऑर्डर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला डिस वापरून बनवायचे। डिसओबे, डिसबिहेव, डिसइरेग्युलर, डिस्काउंट। आता इथं ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, अपॉइंट, डिसअपॉइंट,
ऑर्डर डिसऑर्डर. मी इथं विरुद्धार्थी डिसने तयार झालेला कोणता येईल? डिसओबे. पर्याय क्रमांक ए. त्याला पुढे पहा. कंप्लीट द स्लोगन. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हसा. हास्यात लोक कशासाठी? त्याच्यासाठी ते हसलं पाहिजे, तुमचं आयुष्य वाढतं. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिलिंग द ब्लँक. द सब डोमेन नेम इज रिलेटेड टू अन ऑर्गनायझेशन. ORG हे सब डोमेन. फाइंड द हिडन नंबर इन द सेंटेन्स. इफ वुड बी मोर कॉन्व्हिनियंट. याच्यामध्ये कोणता लपलेला आहे? TWO. पहिल्यांदा इट आणि वुड मध्ये मिळून TWO लपलेला आहे. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सॉल्व द फॉलोइंग रीडर. I am star close to the earth, big and bright. I give the earth heat and light. The earth goes round me. I don't go round the earth. No, not I. Who am I? Sir. Spelling काय? आणि SON म्हणजे काय? What is the tense of the given sentence? Mr. Desai has been teaching English in our school since 2008. Present perfect tense. पर्याय क्रमांक 4. Complete the following question using the proper question word. ... Do you solve this problem? How? पर्याय क्रमांक 3. Swimming is ... Cycling as good as cycling. Swimming हा सगळ्यात चांगला व्यायामाचा प्रकार आहे. Choose correct alternative of indirect speech. Direct speech, all the students said we are the best. Israel, all the students said that they were the best. त्यानंतर दे आहे म्हणजे वेअर होणार आहे. त्याच्यावरच पहिला दुसरा पर्याय कट होतोय. पुढे रीड द फॉलोइंग पॅसेज. Ranjit Singh was a great warrior. He fought many battles in his life and in one of them he lost his eye. झालाय का रे हा परिचय? झालाय. डायरेक्ट प्रश्न घेऊ. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. चूज द ऑप्शन. Ranjit Singh was great warrior. पर्याय क्रमांक 3. Read the sentence and choose the correct alternative to complete it. Ranjit Singh lost his eye in one of the battle he fought. चौथा. Choose the word which is not English word. Jahangir. The painter was in a fixed mean. दोन पर्याय नोंदवायचे. He was in two mind. He was confused. हा एक पर्याय येईल आणि दुसरा चूज करेक्ट ऑप्शन. मी म्हटलं 2 आहे, मी तिथं वाचलं नाही समजून. सॉरी बरं. हे काय द्यायची गरज होती तिथं कंसात? मी काय नसताना फसतंय ना, कारण दरवाज सर्व असं दिलेलं असतं म्हणून. पुढे 25वा पहा. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. Today shooting is condemned as it shows ... to animal cruelty. पर्याय क्रमांक 1 हे क्रूरता आहे. आता बुद्धिमत्ता पाहूया. खाली प्रश्न. गटात न बसणारे कोण? आता वर्ग घ्यायचे बरं का. 32 अंश छेद 13 मला सांगायचं उत्तर. 45 अंश छेद 41, 75 अंश छेद 76, 14 अंश छेद 17. कोणतं येईल वेगळं? कोणतं स्पष्टीकरण नाही कोणाला येत? वेगळं कोणतं? तीनचा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 9 4 13, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 आणि 16 41, 7चा वर्ग 49 आणि 25 74 इथं पाहिजे होतं. 4चा वर्ग 16 आणि 1चा वर्ग 1, 16 आणि 1 17. उत्तर पर्याय क्रमांक 3 अंशातील अंकाच्या वर्गाची बेरीज छेदा. चला दुसरा पहा. 27वा पहा. पर्याय क्रमांक 2. सर्कल आणि मोकळा सर्कल आहे ना, ते एकाच रेषेमध्ये येते. दुसऱ्या पर्यायामध्ये ते 2 वेगवेगळ्या रेषेमध्ये येते. हा म्हणजे टिंब आणि भरलेला टिंब आणि मोकळा एका रेषेत पाहिजे. दुसऱ्यामध्ये तसं नाही. ओके, त्याच्यावरून बघणं गरजेचं. त्यानंतर एक घड्याचे ते सगळीकडे पाहिले तर उलटी फिरून पाहिले तर सगळीकडे यन उलटा, म्हणजे त्या पद्धतीनं सुलटा उलटा आहे. त्याच्यावरनं तुम्ही सर्वपणे म्हटलं तर
दुसरा पर्याय निघेल तिथं. पहिला, तिसरा, चौथा सरळ येणं आहे, फिरून बघितलं तर कळतं, आणि दुसऱ्या बाजूला उलटा आहे. चला, या वरील अक्षरामध्ये डी नंतर लगेच ई आहे, डी नंतर ई आहे, आणि डी पूर्वी लगेच एफ आहे, म्हणजे एफ डी ई असं किती वेळा आलं? एफ डी ई 3 वेळा आलेलं आहे. एका परीक्षेत गौरवला रितेशपेक्षा जास्त व प्रणवपेक्षा कमी गुण मिळाले, प्रणवला रितेश व राजेशपेक्षा जास्त गुण मिळाले, संकेतला रितेशपेक्षा कमी गुण मिळाले, मात्र त्यांचे गुण सर्वात कमी नाही. गुणाची यादीत मध्यभागी कोण? आता 4-5 जण आहेत, त्याची रचना केली पाहिजे. एका परीक्षेत गौरवला रितेशपेक्षा जास्त व प्रणवपेक्षा कमी. पहा, गौरवला, आता या 3 रचना वेगळ्या वेगळ्या होतील. गौरवला रितेशपेक्षा जास्त, म्हणजे रितेशला कमी दाखवा. गौरवला रितेशपेक्षा जास्त पण प्रणवपेक्षा कमी, म्हणजे प्रणवला त्यापेक्षा जास्त मिळाले. ही पहिली रचना. नंतर दुसरं काय म्हणलेलं आहे? प्रणवला रितेश व राजेशपेक्षा जास्त गुण मिळाले. प्रणवला रितेश आणि राजेश, म्हणजे ह्यातला कोण राजेश कसे आहेत हे माहीत नाही, पण प्रणवला रितेश आणि राजेशपेक्षा जास्त मिळाले. तिसरं काय म्हणलं? संकेतला रितेशपेक्षा कमी गुण मिळाले. संकेतला रितेशपेक्षा कमी गुण. खाली घेऊ आपण संकेत. आता यातला राजेश कसा दाखवायचा बघायचा आपल्याला. संकेतला रितेशपेक्षा कमी, म्हणजे रितेशच्या पेक्षा कमी दाखवलं, मात्र त्याचे गुण सर्वात कमी नाही. याचे गुण सर्वात कमी नाही म्हणजे या रितेशपेक्षा राजेशला आपल्याला माहित नाही, म्हणजे हा राजेशला काय असणार? याच्यापेक्षा कमी असणार आहे, कारण जर सगळ्यात कमी संकेत होईल. मग त्यांनी म्हणताना म्हणले संकेतला सगळ्यात कमी नाही, म्हणजे त्याच्यापेक्षा कमीला कोणतं आहे? मग कोण कमी येणार आहे? तर राजेश येणार. तर गुणाच्या यादीत मध्यभागी कोण येणार आहे? रितेश. आहे का उत्तर बरोबर? चला पुढे. ए बी ला ई. चला पटपट सांगा. ए बी ला ई तुम्ही सोडवलंय, तर बी सी ला काय? हा बोल बोल. एचा अनुक्रमांक 1, मग 1 चा वर्ग 1, बीचा अनुक्रमांक 2, 2 चा वर्ग 4, दोघांची बेरीज 5, बीचा अनुक्रमांक 5, मग बीचा अनुक्रमांक 2, 2 चा वर्ग 4, आणि 3 चा वर्ग 9 बरोबर 13. एम चा अनुक्रमांक 13. एम. ओके गुड. चला 9 ला 648, 9 ला 648, तर 8 ला प्रश्नचिन्ह. बोला बोला बोला. चला 6 अधिक 4 अधिक 8 बरोबर 8 ला. मग 9 ची दुप्पट 8 ला. याची दुप्पट. हा मग पर्याय क्रमांक 3 मध्ये 4 आणि 4 8 आणि अधिक 8 बरोबर 16. 4 ओके ओके ओके. सरासरी बोला की. 9चा गुण 729 आणि 9चा वर्ग 81, त्यांची वजाबाकी 748, आणि 8चा गुण 512 आणि 8चा वर्ग 64, त्यांची वजाबाकी 448. एक मिनिट, मला फोन येतोय, मी फोन करतो जरा, एकच मिनिट. चला कुठला आलं याच्यात? अगं हे सगळं दिसतोय, डोक्याला हात लावून बसलाय. हा चला. रेंजमध्ये कायचा प्रॉब्लेम आला? चला असून त्या काय आला प्रॉब्लेम तर आला. हा काय झालंय? नाही इथं चालू आहे. लाईट बंद झाल्याचा काय संबंध येतो त्याचा? नाही नाही, लाईट बंद झाली तर नाही काय अडचण. तिथं चार्जिंग, ती लाईट त्याच्यावरती चार्जिंग होत असतो, चार्जिंग नाही लावून झालेलं. चला असू द्या, एकदा मी पुन्हा एक्झिट होतो. पहा असं मला प्रॉब्लेम आला तर मी काय होतोय,
याच्यावरनं बाहेर पडायचं, पुन्हा आपल्या लिंक बघायची, लिंकवर पुन्हा क्लिक व्हायचं आणि पुन्हा जॉईन व्हायचं, काय अडचण येत नाही. आता हे याच्यामध्ये कट होतं. चला पुढचा प्रश्न पहा. काय होतं? अवजड 9ला काय म्हणलं? 8चं स्पष्टीकरण काय केलं तुम्ही? 9चा घन 729 आणि 9चा वर्ग 81 त्यांच्यातला फरक 600. हा, हे जास्त 729 वजा 81 केलं 648 येते. 8चा घन 512, 8चा वर्ग 64 वजा केलं तर काय येतं उत्तर? 448. ही जास्त योग्य आहे. ओके चिकने. पुढं अवजड उद्योग पोलाद, मध्यम उद्योग साखर उद्योग अवजडच आहे. म्हणजे काय होतं? अवजड उद्योग कशा म्हणतात? जास्त भांडवल, जास्त कामगार लागतात त्याला. त्यामुळे इथं बेकरी हा मध्यम उद्योग नाही. गुऱ्हाळ 2 पर्याय नोंदव आहे. गुऱ्हाळ आणि फळ प्रक्रिया उद्योग, बेकरी घरगुती मध्ये. पुढे 33वा प्रश्न पहा. 2 पर्याय नोंदवा. पहिल्यांदा आरशातलं प्रतिबिंब पाहिलं. कोणताही पर्याय सांगा. 33चं 1 आणि 2 पर्याय नोंदवा सांगितले. 1 आणि 3 आहे. पहा इथं काय केलेलं आहे. पहिल्यामध्ये काय केलंय? ती आकृती फिरवली 45 अंशामध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणलं. पर्याय पद्धत वापरायला हा पाण्यातलं कसं येईल? त्याचं पाण्यातलं हे कसं येईल? 33 पाण्यातलं नाही येणार. 33 90 अंशाने घड्याळाच्या विरुद्ध फिरली असं एक म्हणावं लागेल. आणि दुसरा आरशातलं प्रतिबिंब. त्यामुळे पर्याय क्रमांक 90 अंशातलं फिरली म्हणलं तर 1 आणि 3. पुढे 43ला 37 तर 31ला प्रश्नचिन्ह. 43ला 37 काय होईल? 43ला 37 हा बोल. त्यांच्यामध्ये एक मूळ संख्या आहे आणि म्हणजे 41 43. ओके 37 नंतर 41 43 म्हणजे 43च्या अगोदर एक मूळ संख्या सोडून, म्हणजे 31च्या अगोदर एक मूळ संख्या सोडून 29 सोडली 23. हा बोल. 2 पर्याय नोंदव आहे ना. हा 4चा वर्ग 4चा घन 64 27 64 मधलं 27 गेले 37. हे जास्त योग्य आहे पहिल्यांदा. मग हो की 2 पर्याय योग्य आहे ना. पण पहिल्यांदा हा पर्याय काढणं गरजेचं होतं. चला 31 मध्ये काय केलं? 3चा घन 27 मध्ये 1चा घन 1 वजा केला. चला एका संख्येची भाषेत क ला 2, ख ला 4, ग ला 6, घ ला 8, ड ला 10 या पक्षाप्रमाणे अनुक्रमांक दिल्या. घन या शब्दातील अक्षराच्या अनुक्रमांकाची बेरीज किती? ग ला किती येतोय? 8 आणि ग ला 6. त्यांच्या अनुक्रमांकाची बेरीज किती? न ला काय पहा त्यात नंबर पहा. हा क चा 1 नंबर आहे त्याला 2 केलाय. ख ला 2 नंबर आहे त्याला 4 केला. म्हणून चा अनुक्रमांक किती आहे? 20 आहे. त्याला 40 होईल. 40 आणि 8 48. चला सोबतच्या प्रश्नाची जागी पहा. चौकोनातले पहा. 1 3 5 35, 7 3 4 74, 6 प्रश्नचिन्ह 8 104. बोला देशमुख बोला. यांची बेरीज 35 येते. 49, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 बेरीज 74 येते. मग 6चा वर्ग 36 आणि 8चा वर्ग 64. याची बेरीज 100 वाजा केली तर 104 मधले 100 गेले 4. 4 कशाचा वर्ग आहे? 2चा. चला पाण्यातील प्रतिमा 37 38 पहा. 37 पाण्यातली प्रतिमा पाहिलं. त्या चौकोनावरनं म्हणलं तर हा पर्याय क्रमांक 4 534. 4 वरनं 4 उलटा घेतला त्याच्यावरनं चौथा होईल कट. 5 वरनं दुसरा कट राहिला पहिला आणि तिसरा फरक 6 वरनं 3 वरनं. 3चा पर्याय कुठला येईल? गणित म्हणजे सर्वांना आपला वाटणारा, कोणतेही सांगितलेले काम त्याला अत्यंत सोपे वाटणारे. या वाक्यात कोणत्या शब्दाच्या अर्थाचे अलंकारिक शब्द आले आहेत? गाव मामानी हातचा मळ. सोपं कोणतंही काम म्हणजे हातचा मळ. चला मांडणीतलं सूत्र ओळखा. 36 49 26 64 25. जरा पटपट सांगा. 26 कोण सांगते? 36 64 25 49 21 81 25
9 16 33 64 25 36 प्रश्नचिन्ह. हा बोल. बाहेरच्या संख्यांचं वर्गमुळांची बेरीज. वर्गमुळाची बेरीज याचे एक वर्ग 7 6 8 5 26. ओके इथं मग काय येते 8 6 5 8 13 6 19 19 31 मध्ये एकूण गेले 12 12चा वर्ग 144. चला पुढे सोबतच्या आकृतीत एकूण किती घन ठोकळे आहेत. खालचा पहिला तर किती ठोकळे आहेत 4च्या 3 लाईन घेतल्या तर 12 होती. त्यातून एक कमी दिसते म्हणजे किती आहे पहिल्या थरात 11. दुसरा थर बघा दुसऱ्या थरात वरचा एक कमी झाला म्हणजे किती आहे दुसऱ्या थरात 10. तिसऱ्या थरामध्ये अजून इकडे एक कमी झाला म्हणजे 9 आहे तिसऱ्या थरामध्ये. आणि चौथ्या थरामध्ये किती आहे 4 आहे. एकूण किती झाले 34. चला खाली प्रश्न बसणारे गट HRLLDV HRLLDV काय ते बा DV बोला पटकन. उलटी सुलटी याच्या विरुद्ध R आहे L च्या विरुद्ध N आहे D च्या विरुद्ध B आहे. कोणता इथे पर्याय दुसरा पर्याय F च्या विरुद्ध T आहे आणि A च्या विरुद्ध O. A च्या खाली Y लिहू. चला काव्यसंग्रह रूपगंधा एल्गार झंझावात. अजून कोणता आहे काव्यसंग्रह एकाच बरोबर आलं नाही का रंग माझा वेगळा. चला मनोऱ्यावरच 44 कुणा चुकलाय का 44चं काय उत्तर पर्याय क्रमांक 2. 45चं 4 46 हे हक्काचे मार्क झाले सगळ्यांचे. पुढे 343 326 307 343 326 307 284 257 224 187. बोला हा फरक किती आहे 17 19 23 29 यायला पाहिजे. इथे 31 इथे 29 केले तर काय येते इथे 255 255 मध्ये 31 गेले 224 बरोबर आहे. इथे गेली तिथं परत 37. चला पुढे वेन आकृतीचा पहा. वेन आकृती पर्याय निरीक्षण करून योग्य विधानाचा पर्याय निवडा. फक्त एकच कला अवगत असणारे 55 जण आहेत का 23 11 19 ची बेरीज येत नाही 53 नाही. दुसरा फक्त गायक आणि संगीतकार आहेत पण चित्रकार नाहीत असे 17 जण आहेत बरोबर आहे. तिन्ही कला अवगत असणारे 8 जण आहेत बरोबर आहे. चौथा फक्त चित्रकार आहेत असे 42 जण नाही फक्त 19 जण आहे. सूर्यास्तावेळी रमेश व योगेश समोरासमोर तोंड करून उभे आहे. जर योगेशची सावली त्याच्या उजवीकडे पडली असेल तर रमेश कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे. सूर्यास्ताचा वेळ इथे दिशा चक्र काढा. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. सूर्यास्ताच्या वेळी रमेश व एकमेकाकडे तोंड करून उभे आहे. काय म्हणले योगेशची सावली त्याच्या उजवीकडे. योगेशची सावली उजवीकडे पडली उजवा हात इकडे येतो. योगेश इथे उभा केला त्याची सावली उजवीकडे पडली म्हणजे याची कोणाकडे पण याची पण डावीकडे पडणार. योगेश आणि कोण आहे दुसरा रमेश. रचना पहा रमेश योगेश असे सरळ उभे केले. जर इकडे पूर्व पश्चिमेला तोंड करून उभे असते तर उजवीकडे वगैरे पडले नसते. समोर पडले असते का पाठीमागे पडले तर योगेशची सावली त्याच्या उजवीकडे पडली योगेशची. तर रमेश कोणत्या दिशेला पडतो रमेश कोणत्या दिशेला दक्षिण. चला पुढे 18 1 8 प्रश्नचिन्ह 1 प्रश्नचिन्ह 6 प्रश्नचिन्ह 1 2 कोणतं येते चिन्ह दुसरं काय होतं पर्याय सांगा 18 भागिले 1 वजा 6 बरोबर 12. 18 ला 1 ने भागले 18 येते 18 ला 6 गेले 12. पर्याय क्रमांक 2. ल पो अ टा प अलंकारिक शब्द अप्पलपोटा. अप्पलपोटा म्हणजे स्वतःचा फायदा पाहणारा. सांकेतिक लिपीत चिन्ह वापरलेले आहे. आता पहिलं काय बनेल 52 केले का त्याचं काम डायरेक्ट सांगा काय म्हणतोय प्रश्न. 8 6 +0
0 वजा वजा 3 अधिक 7 गुणिले 4 वजा 9. चला याचं काय होते कंस 4 24 अधिक 0 24 वजा इकडे 28 21 मधनं 22 उत्तर 2 येणार. चला दुसरा 53 सांगा. 53 9 गुणिले 9 गुणिले 3 वजा 7 भागिले 6 भागिले 1 वजा 1 9 गुणिले 3 वजा 7. 9 गुणिले 3 वजा 7 9 3 27 मधनं 7 गेले 20 आणि इकडे 6 ला 1 गुणिले 6 वजा 1 गेले 5 म्हणजे उत्तर 4. चला अनगाव भावना यांच्या वयाचे गुणोत्तर 7 10 आहे म्हणजे ते 7 1 अनगा पहिल्यांदा नाव आहे नंतर आहे भावना यांचं गुणोत्तर आहे 7 10. हा अनगाचे वय किती असेल वयाचे गुणोत्तर 4 वर्षांनी 7 10 असेल म्हणजे 4 वर्षांनी 7 10 म्हणजे 7 1 वजा 4 होईल आजचं आणि 10 1 वजा 4 होईल. मग कारण अनगाव भावना यांच्या वयाचे गुणोत्तर 4 वर्षांनी 7 10 तर आज अनगाचे वय किती असेल म्हणजे आता याच्यामध्ये पर्यायी पद्धत वापरावी लागेल आपल्याला. काय ते उत्तर 24 आणि 38 कसं काढलं रे अधिक 4 करून इथं 7 ने भाग जातो. यात अधिक 4 केले 28 जाते त्यात 4 केले 42 म्हणजे इथं त्या पद्धतीनं पाहिजे. सोबतच्या त्रिकोण किती आहेत 24 आहे. चला असू द्या चला काय अडचण नाही. चला पुढे दिलेले प्रश्न आरशातल्या ट वरनं बघितलं तर सगळे पहिला दुसरा चौथा कट होतो. चला प्रश्न आकृती संख्या दिसणारी पर्याय क्रमांक 3 वीराचा जन्म 2016च्या पर्यावरण दिनी रविवारी झाला. अभय हा वीरापेक्षा 17 दिवसांनी मोठा. जर वरद हा अभयपेक्षा 27 दिवसांनी लहान असेल तर खालीलपैकी योग्य विधान कोणते. आता पर्यावरण दिन म्हणजे कोणतं 5 जून. 5 जून आता मी तुझं मान्य करतो बरं का. विराटपेक्षा 17 दिवसांनी मोठा म्हणजे अगोदर 17 दिवस जन्मला म्हणजे किती तारीख असणार आहे 19 मे. कोण आहे हा विराट नाही अभय आणि हा आहे विराट. आणि पुन्हा काय म्हणलेलं आहे वरद हा अभयपेक्षा 26 दिवसांनी लहान आहे म्हणजे 26 याच्यानंतर 19 नंतर 26 दिवसांनी म्हणजे किती तारखेला वरद किती येतोय 20 जून मध्ये येणार आहे. याच्यापेक्षा विराटपेक्षा पण लहान आहे. अभयचा जन्म 22 जूनला पहिला पर्याय चुकीचा. अभयचा जन्म बुधवारी चुकीचा. तिसरा अभयचा जन्म 19 तारखेला बरोबर आहे. वरचा जन्म मंगळवारी बरोबर आहे. तिसरा चौथा बरोबर आहे. चला ठीक आहे. सागरचे वडील श्रद्धाच्या आईचे दीर लागतात तर श्रद्धाच्या वडिलांची बहीण सागरची कोण आत्या. सागरचे वडील श्रद्धाच्या आईची श्रद्धाचे वडील आहेत आणि त्याचा दीर म्हणजे श्रद्धाच्या वडिलांचा भाऊ येतो. मग श्रद्धाच्या वडिलांची बहीण आणि त्याची बहीण एकच असणार आहे आत्या. लयबद्ध अक्षराची मांडणी सांगा काय काय झाले राहिला काय एक जण राहिलेला एक जण चौघांचा गट म्हटला की काय राहिले तेवढं बघायचं तिघांमध्ये. तर इथं पी क्यू आर पी काढला शेवटला टाकला क्यू आर एस पी पुन्हा क्यू काढला आर एस पी क्यू अशा पद्धतीनं झाले. पुढं गडी उलगडल्यानंतर बा दुसरा पर्याय सोमवारी सकाळी 5 ते बुधवारी सकाळी 5 पर्यंत मिनिट काटा व तास काटा दरम्यान 90 अंशाचे कोण किती वेळा होतील 5. सोमवारी सकाळी 5 ते मंगळवारी सकाळी 5 पर्यंत किती तास झाले 24. मंगळवारी सकाळी 5 ते बुधवारी सकाळी 5 वाजेपर्यंत 24. बुधवारी सकाळी 5 पर्यंत म्हणजे 24 48 तास. एका तासाला काटकोन किती वेळा होतो 2 वेळा. त्यातला बरोबरचं टायमिंग जे 9चं आहे 3चं आहे ते वजा करा म्हणजे राहिले किती एका तासाला 2 वेळा म्हणजे 24 तासाला 48 नाही तर तिथे किती होतं 46 होतं आणि इथं 46 46 92. पर्याय क्रमांक 2 आलं का लक्षात. चला पुढे आकृतीचा भाग पूर्ण करा. 63चा चौथा पर्याय लपलेली आकृती का. चला 164 भाग पूर्ण करण्यासाठी
तिसरा पर्याय. चला CVFRINLJ. त्याला कोण सांगताय? CVFRINLJ. बोल. शीचा 3 आणि शेवटून वीचा 4. ओके शेवटूनचा. हा बर. एफचा 6 आरचा 8 आयचा 9 एलचा 12 एलचा 12 जेचा 15 16 4चा पाडा. ओके इथं 3 3 दुने 6 3 3 9 3 4 12 आणि इकडून पाठीमागून 4 दुने 8 4 3 12 4 3 16 पाठीमागून म्हणजे डावीकडून उजवीकडून 4 2 2 3 6 5 4 2 2 3 6 15. हा कोण सांगतंय? नाही कोणाला झालं? सगळे तर चुकलंय. उत्तर आले पण सांगता येईना स्पष्टीकरण आम्हाला. एक निमपट पाहिजे 4ची निमपट. पुन्हा काय केलं? 1 पट नंतर 1.5 पट दुप्पट अडीचपट. पहा या अर्धा पट आहे. 4ची निमपट 2 2ची 1 पट 2 2ची 1.5 पट नंतर दुप्पट नंतर 2.5 पट म्हणजे आता किती पाहिजे? 3 पट 45. आलं का लक्षात? चला पुढे आकृतीतला कितवा झाला प्रश्न? 67वा पाठ. 67 पर्याय सांगा. दुसरा काय होतोय तो? एक एक सोडून जात आहे. चला पुढे. त्रिकोण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने चाललाय. 1 घर 2 घर 3 घर 4 घर. त्याच्यामुळं ओके. लपलेली आकृती सांगा. पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. लयबद्ध मांडणी सांगा. गट काय किती जाऊतोय? आधी येणाऱ्या अक्षराचा. हा 5 2 8 8 5 2 2 8 5 5 2 8 8 5 2 3 3चा मिसिंग अक्षर फक्त शोधायचं. तर लयबद्ध मांडणी पाहते तर खाली त्रिकोण चौकोन त्रिकोण वर्तुळ चौकोन. मी 2 त्रिकोण 2 चौकोन 1 वर्तुळ असं आहे. त्रिकोण चौकोन त्रिकोण गोल चौकोन. हा त्रिकोण चौकोन त्रिकोण गोल चौकोन त्रिकोण चौकोन त्रिकोण गोल चौकोन. ओके चला वेल आकृती पाय एकामध्ये 2 भाग केले. हा चला बोला. दुसरा तेलबिया. त्यामध्ये करडी सूर्यफूल या तेलबिया. नंतर ग्रह नाही त्या सस्तन प्राणी जिरा गोट वागून सस्तन आहे. त्याला एका स्पर्धा परीक्षेत बरोबर. हा जलचर देव मासा कासव. आता हे दोघे बी जलचर देव कासव जलचर आहे का? उभयचर आहे ना. मग ते येणार आहे का आतमध्ये? नाही. ग्रह तारे तारे वेगळे झाले. ग्रहामध्ये शुक्र येईल. एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात. प्रत्येक चुकीच्या उत्तरामध्ये 1 गुण कमी केला जातो. तेजस्वीने 100पैकी 80 प्रश्न सोडवले. तिला 142 गुण मिळाले. तर तिने किती प्रश्न बरोबर सोडवले? जर 80च्या 80 बरोबर सोडवले असते 100 सोडवले का? नाही 80च्या 80 सगळे बरोबर आले असते. किती मार्क मिळाले असते तिला जास्तीत जास्त? 160. एक प्रश्न चुकला तर मार्काचं किती नुकसान होतं? 2 मार्क ते मिळत नाही आणि मिळाल्यातला 1 मार्क जातो. म्हणजे एक प्रश्न चुकला तर 3 गुणाचं नुकसान होतं. तिला मिळाले किती गुण? 142. म्हणजे किती गुणाचं नुकसान झालं हे काढावं लागेल. म्हणजे 18 गुणाचं नुकसान झालं. मग 18 भागिले 3 केलं तर 6 प्रश्न तिचे चुकले. मग बरोबर किती आले? 80तनं 6 वजा केले 74. ताळा करून पहा. WSQNKG या गटातनं बसणार. बोला पटकन काय? WSQNKG बोला. हा सांग नंबर सांग. 23 19 17 14 11 7. इथं 13 नंबरची पाहिजे. चला खाली चिन्ह प्रश्न चिन्हाचा येणारा गट पहा. तो चौकोनामध्ये काय? चौकोनामध्ये गोला गोल फिरला काहीतरी झालं ते. पर्याय क्रमांक 74चं तिसरा आहे. ओके चला. दिलेल्या अक्षरामध्ये संयुक्त क्रमांकाची अक्षरे बाजूला घेऊन त्याची नवीन अक्षरमाला तयार केल्यास अक्षरमालेची सुरुवातीपासून 7वे अक्षर संयुक्त मूळ संख्या सोडायच्या. फक्त संयुक्त घ्यायची. तर 7वं अक्षर कोणतं येते? एम. ओके धन्यवाद. उद्या त्याला
ऑनलाईन क्लासला सुट्टी, ऑफलाईनला क्लासला इथं सुट्टी राहील. ओके बाय.